स्वामी समर्थ। हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ओट्सचे छोटे छोटे डोसे बनवून दाखवणार आहे। त्याला तुम्ही ओट्स चिला पण म्हणू शकता। मी इथे 2 वाट्या ओट्स घेतले आणि त्याला छान असं भाजून घेतले। भाजून झाल्यानंतर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक करून घेते। तुम्ही बघत आहात मी ते छान प्रमाणे त्याला भाजलेलं आहे आणि मिक्सरमध्ये त्याचं आपल्या रव्यासारखं थोडंसं जाडसर असं आपण बारीक करून घ्यायचं। आणि त्यात तुम्ही आवडीनुसार तुम्हाला जे जे मसाले आवडतात, जे जे फळभाज्या आवडतात ते घालू शकता। मी इथं शिमला मिरच, गाजर, कांदा, टोमॅटो सगळं चिरून घातलेलं आहे। बीट असेल तर बीट घालू शकता तुम्ही ते। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता, हिरव्या मिरच्याही घालू शकता, जिरे। मी हे हळद घालू शकता। मी हे डाएटच्या अनुसार करायला लागले। याचा अर्थ की काही जण डाएटसाठी पण ओट्सचा चिला खातात। भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची, म्हणजे चिल्याला एकदम सुंदर टेस्ट येते। आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण काय करायचं ते मस्तपैकी मिसळून घ्यायचं आणि त्यात चवीनुसार मीठ घालायचं। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तीळ घालू शकता, धने पावडर घालू शकता, गरम मसाला घालू शकता। आणि काही वेळेस जर तुम्ही हे आंबट असं खाऊ वाटलं तर आमचूर पावडर घालू शकता किंवा दहीमध्ये पण तुम्ही मिक्स करू शकता। कारण तुम्ही ते साधं आणि त्याला 5 ते 10 मिनिटं ठेवलेलं होतं। जर तुम्ही डाएटसाठी हे करत असाल तर अर्धा चमचा तेलामध्येच तुम्हाला हा चिला बनवायचा। मी इथे 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि त्या तेलामध्ये आता हा चिला मी घालून घेते। पीठ आहे चांगल्या पद्धतीने आपलं डोसा सेट डोस्यासारखं हे मी पसरून घेत आहे। त्याच्यावर एक झाकण ठेवून आपण त्याला छान पद्धतीने वाफवून घ्यायचं। हा चिला दिसायला छान नसेल परंतु हा खाण्यासाठी इतका हेल्दी आहे। तुम्ही नाश्त्यासाठी 1 चिला किंवा लंचसाठी 1 किंवा डिनरसाठी 1 जेव्हा तुम्ही डाएट फॉलो करता ना तेव्हा या चिल्याचा तुम्ही उपयोग करू शकता। आणि कसं आहे 1 चिला खाल्ला तर पण आपलं पोट भरून जातं, त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही। आता या चिल्याला मी चांगल्या पद्धतीने वाफवून घेतलं, वर थोडंसं तेल सोडलं। हा चिला मी माझ्या मिस्टरांसाठी बनवत आहे, त्यासाठी मी कमी तेल घातलं। त्याच्या आतल्या सगळ्या भाज्या या चांगल्या वाफल्या गेल्या पाहिजेत। मीडियम गॅस ठेवून आपण चिल्याला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं। तुम्ही पाहिजे तर यात थोडंसं बेसन पीठ देखील ॲड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर। आणि हा चिला तुम्ही दही सोबत, लोणच्या सोबत खाऊ शकता। हेल्दी चिला तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।